नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑफर घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे BSNL कडून तर वॅकन्सी आलेली आहे. भारत संचार निगम लिमिटेड भरती. आता BSNL तर्फे जी भरती आहे, आता यामध्ये तुमची जी पोस्ट आहे ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर करता ही पद भरती आलेली आहे. तर या पदासाठी टोटल इथे 100 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली मित्रांनो. ओके. शैक्षणिक पात्रता असणार या पदासाठी बी.टेक वाले यामध्ये अप्लाय करू शकता किंवा MSc इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, IT मधून आपलं शिक्षण झालं असेल तरी आपण अप्लाय करू शकतात. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपल्या Instagram ID, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती आलेली आहे BSNL कडून आलेली आहे, भारत संचार निगम लिमिटेड कडून. ओके. आता यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. ओके. 26/5/2026 ला. तर डायरेक्ट रिक्वायरमेंट याच्यामध्ये घेण्यात येणार आहे, जी की तुमचं ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर टेलिकॉमसाठी ही पद आहे. BSNL फॉर्म ओपन मार्केटसाठी नोटिफिकेशन आलेली आहे 2026 ची. यामध्ये तुम्हाला जी भरती आहे भारत संचार निगम लिमिटेड BSNL प्रोसेस फॉर द रिक्रुटमेंट असणारे ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर्स डायरेक्ट रिक्वायरमेंट आहे. यामध्ये टेलिकॉमसाठी ओके स्टीम ओपन मार्केट ऑल कॅन्डिडेट इंटरनल आणि एक्सटर्नल कॅन्डिडेट्स आपण यामध्ये अप्लाय करू शकतात पोस्टिंग वाईज. ओके. तर आपल्याला अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. क्वालिफिकेशननुसार आपल्या ह्याच्यात घेतलं जाणार आहे. आता याच्यामध्ये डेटबद्दल माहिती दिलेली आहे. डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन तुमचं चालू झालेलं आहे, जे की 4 जून 2026 पासून आपले फॉर्म चालू झालेले आहे. तर शेवटची दिनांक असणार आहे अप्लाय करण्याची 3 जुलै 2026 पर्यंत. ओके. तर असं इथं सांगण्यात आलेलं आहे. स्टार्ट फॉर ॲप्लिकेशन एडिटिंग पिरियड. तर एडिट करण्यासाठी टाईम भेटणार आहे आपल्याला 4 जुलै 2026 ला आणि आपल्याला ॲप्लिकेशन एडिटिंग डेट खतम होणार आहे 4 तारखेपासून तर 11/7/2026 पर्यंत आणि तुम्हाला डेट ऑफ टाईम एक्झामिनेशन दिलेलं आहे, जो की मंथ ऑगस्टमध्ये असणार आहे 2026 ला. ओके. आता त्याच्यामध्ये डिटेल दिलेली आहे. आता सगळी माहिती आपण जाणून घेऊया. डायरेक्ट रिक्वायरमेंट आहे, जी की तुम्हाला सेल सेल विथ द डन फ्रॉम द ओपन मार्केट ही भरती आहे. 100 पोस्ट यामध्ये देण्यात आलेली आहे. डायरेक्ट रिक्वायरमेंटमध्ये कोटा दिलेला आहे. ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर टेलिकॉम ग्रेड असणार आहे आपलं. ओके. तर टेबल हे दिलेले आहे. आपण त्यामध्ये कॅटेगरीनुसार इथं पदं बघून की कोणत्या-कोणत्या ठिकाणी किती व्हॅकन्सी आहे. आता टेबल हे दिलेलं आहे. याच्यामध्ये सर्कल दिलेले आहे. सर्कल नेम डायरेक्ट रिक्वायरमेंट दिलेलं आहे GTOसाठी. ओके. SC, ST, OBC, NCL अँड EWS आणि UR OBCसाठी अँड टोटल व्हॅकन्सी दिलेली आहे PWD करिता. ओके. तर यामध्ये अंदमान निकोबार करिता याच्यामध्ये टोटल ऑफ 1 व्हॅकन्सी आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश करिता याच्यामध्ये 1 व्हॅकन्सी आहे. आसाममध्ये याच्यामध्ये 2 व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. टोटल ऑफ कॅटेगरीनुसार आपण चेक करत राहायचं आहे. पोस्ट एकच आहे ज्युनियर टेलिकॉम ऑफिसरचं. कोलकातामध्ये याच्या 2 व्हॅकन्सी दिलेल्या आहे. चेन्नईमध्ये दिलेल्या 5 व्हॅकन्सी, चंदीगडमध्ये दिलेल्या आहे 1 व्हॅकन्सी, गुजरातमध्ये दिलेल्या आपल्याला 3 व्हॅकन्सी, हरियाणामध्ये दिलेल्या आहे 1 व्हॅकन्सी, जम्मू आणि काश्मीरमध्ये दिलेल्या आपल्याला 1 व्हॅकन्सी, कर्नाटकामध्ये दिलेल्या आपल्याला 26 व्हॅकन्सी, सगळ्यात जास्त व्हॅकन्सी यामध्ये आहे. केरलामध्ये दिलेल्या 15 व्हॅकन्सी, MP मध्य प्रदेशमध्ये दिलेल्या आहेत 10 व्हॅकन्सी, महाराष्ट्रामध्ये दिलेल्या 13 नंबरला 16 व्हॅकन्सी. ओके. बघून घ्यायचं कॅटेगरीनुसार. त्यानंतर इथं दिलेलं आहे एनीमध्ये 3 व्हॅकन्सी आहे. ओडिशामध्ये आपल्याला दिलेल्या 6 व्हॅकन्सी, राजस्थानमध्ये दिलेल्या आहे 1 व्हॅकन्सी, सिक्कीममध्ये दिलेल्या 1 व्हॅकन्सी, तामिळनाडूमध्ये दिलेली 1 व्हॅकन्सी, तेलंगणामध्ये दिलेल्या 2 व्हॅकन्सी, उत्तराखंडमध्ये दिलेल्या 1 व्हॅकन्सी आणि UPWमध्ये दिलेल्या 1 व्हॅकन्सी. आता याच्यामध्ये टोटल ऑफ 100 व्हॅकन्सी आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळतात. पूर्ण ऑल इंडियामध्ये ही भरती आहे. आता याच्यात कॅटेगरीनुसार गाईडलाईन वगैरे दिलेलं आहे. SC, ST, OBC, PWD, एक्स सर्व्हिस मॅन्स वगैरे जे पण आपण असाल, तर डिग्री डिसेबिलिटी PWD वाल्यांसाठी 40% आपण डिसेबिलिटी असाल तर तुम्हाला याच्यामध्ये सुवर्ण संधी आहे. जे 40%च्या वरती राहतात त्यांना याच्यात छुटी भेटते. आता याच्यात जर बघायला गेलं पे स्केल म्हणजे सॅलरी जर बघायला गेलं ज्युनियर टेलिकॉम ऑफिसरसाठी GOT-T साठी DR करिता आपल्याला आयडिया जो दिलेला आहे याच्यामध्ये 16,000 इव्हन सॅलरी आहे 16,400 पासून 40,500 रुपये आपल्याला सॅलरी याच्यामध्ये भेटत असते. तर चांगली सॅलरी पण बघायला मिळत आहे GTO करिता. ओके. सर्कल ग्रेड 2 साठी सॅलरी असते. त्याच्यामध्ये दिलेलं आहे BSNL साठी नंबर ऑफ सर्कल दिलेला आहे, रिक्वायरमेंट दिलेला आहे, मेडअप दिलेली आहे आपल्याला संपूर्ण माहिती वगैरे. ओके. 21 सर्कल याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. आता तुमचं तिथे सिलेक्टेड प्रोसेस जे असणार आहे सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी रिक्वायरमेंट जे आहे BSNL करते ट्रान्सफर पॉलिसी आहे, जे की ऑल इंडियामध्ये तुम्हाला कुठेही
ट्रान्सफर होऊ शकतात इंटरस्टेट सर्व्हिसनुसार ऑल इंडियामध्ये. आता कॅन्डिडेटसाठी त्यात अलोकेट केलेलं आहे प्रोव्हाइड चॉईस आपल्याला करायचा आहे, ऑर्डर प्रेफरन्स द्यायचा आहे. 21 सर्कल आहे, 21 सर्कलपैकी कोणत्या ठिकाणी आपल्याला प्रेफरन्स द्यायचे, फर्स्ट, सेकंड, थर्ड ते आपण बघून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर याच्यात दिलेलं आहे आपल्याला द रजिस्ट्रेशन दिलेलं आहे पोर्टल, आपल्याला ज्या पोर्टलवरून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. 21 सेंटर्स दिलेले आहे, सर्कल दिलेले आहे, सर्कल आपल्याला चॉईस करायचे कोणते कोणते ऑप्शन आपल्याला भरायचे त्यामध्ये. ओके. मॅक्झिमम आपण 1-2 ते 1-2 सर्कल निवडू शकतो का 21 पर्यंत निवडू शकतो. सर्कल 1 आपल्याला चॉईस करायचं आहे, काय नाव आहे तिथलं, महाराष्ट्र आहे का इथं कर्नाटक आहे, कोणतं आहे आपल्याला ते बघून घ्यायचं. असं अप टू आपण 21 सर्कल आपण करू शकता. MP आहे, अशा पद्धतीने आपल्याला प्रेफरन्स द्यायचं आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे 21 सर्कल, याच्यामध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी आहे. त्या सर्कलनुसार तुम्हाला इथं सिलेक्टेड केलं जाईल. ज्या ठिकाणी जितक्या जागा असेल त्या ठिकाणी तितक्या ठिकाणी आपल्याला सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहे. जे आपल्या कॅटेगरीनुसार आपण बघून घ्या. आपल्या कॅटेगरीच्या कोणत्या ठिकाणी किती जागा आहे ते सर्कलची चॉईस प्रेफरन्स आपण तिथं टाकून द्या, म्हणजे आपलं जेणेकरून लवकरात लवकर सिलेक्शन होण्यासाठी काम होतील. सक्सेसफुल फॉर्म भरून घ्यायचा ऑनलाईन पद्धतीने आपल्याला. ओके. फॉर्म वगैरे भरून चॉईस वगैरे करून घ्या आपल्याला सर्कल वगैरे. त्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे यामध्ये इलिजिबिलिटी, नॅशनॅलिटी, ऑल इंडियन सिटिझनशिप अप्लाय करून नॅशनल इलिजिबल आहे. ओके. एज्युकेशन क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितलेले आहे, जे की तुम्हाला आता परत एकदा मी सांगून देतो, जे की आपल्याला असणार याच्यामध्ये इंजिनिअरिंग वाल्यांसाठी पदभरती आहे. ओके. एज लिमिट जर बघायला गेलं तर 20 ते 30 वर्षापर्यंत आपण मॅक्झिमम अप्लाय करू शकता. त्यामध्ये कॅटेगरीनुसार आपल्याला सूट असेल तर आपण भरू शकतो. अजून आपल्याला एज लिमिट वाढेल, कॅटेगरी दिलेली नाही अजून, आपण पुढे आल्यावर बघू. आता याच्यात कॅटेगरीमध्ये पण सूट दिलेली आहे. कॅटेगरीमध्ये आपण आता बघू ज्युनियर टेलिकॉम ऑफिसरसाठी EWS OBC अनुसूचित कॅटेगरीसाठी 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. OBC आणि SEL 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. SC ST कॅटेगरी 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. एक सर्व्हिसमॅनमध्ये दिलेले आहे, याच्यामध्ये तक्ता PWD, BSNL एम्प्लॉय आणि BSNL एम्प्लॉय PWD त्यानुसार तुमची इथे एज लिमिट दिलेली आहे. 40, 43, 45, 35, 38, 40, 48, 50 वर्षापर्यंत जास्त आपण अप्लाय करू शकतो, यामध्ये दिल्यात आलेले आहे. आता त्यानंतर इथं छोटी मोठी माहिती दिलेली कॅटेगरीनुसार या वाचून घ्या. सिलेक्शन प्रोग्रेस दिलेला आहे, जो की तुमचा असणार आहे प्रोसेस द कॅन्डिडेटसाठी. याच्यामध्ये दिलेलं आहे कॉम्प्युटर बेस्ड मल्टिपल चॉईस क्वेश्चन याच्यामध्ये घेतलं जाणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट. ओके. आता याच्यामध्ये इंजिनिअरिंग स्ट्रीमचेही सेक्शन असणार आहे. याच्यामध्ये इंजिनिअरिंग स्ट्रीमचे सेक्शन 1, सेक्शन 2 असणार आहे, जनरल एबिलिटी टेस्ट. सेक्शन 3 असणार आहे ऑल कॅन्डिडेटसाठी कॉम्प्युटर टाईपचे क्वेश्चन्स वगैरे. ओके. असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके. तर हे सेक्शननुसार आपली परीक्षा घेण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतरच्या पुढे गेल्यानंतर जनरल एलिजिबिलिटी दिले झालेले आहे ऑन आपल्याला बेसिस ऑफ नंबर दिलेला आहे, एक्झामिनेशननुसार नॉर्मलायझेशन दिलं झालेलं आहे आणि आपल्याला इथं अपॉइंटमेंट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथं बिफोर अप्लाय करण्याच्या आधी आपल्याला प्री अपॉइंटमेंट आपल्याला फॉर्मॅलिटीज दिलेली आहे. अदरवाईज आपल्याला फॉर्मॅलिटीनुसारच अप्लाय करायचं आहे, लक्षात द्यायचं आहे मित्रांनो. ओके. आता तुमचं मेडिकल वगैरे पण याच्यामध्ये चेक केलं जाणार, डॉक्युमेंटेशन होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं मेडिकल व्हेरिफिकेशन केलं जातं. मेडिकल व्हेरीफाय झाल्यानंतर मेडिकल टेस्ट वगैरे घेतली जाते. त्याच्यानंतर आपल्याला त्यानुसार आपल्याला ज्या पिरियड वर नंबर लागला तरच आपल्याला पुढे सेक्शन आपल्याला जे सर्कल दिलेलं सर्कलनुसार आपल्याला याच्यात मेरिट लिस्ट आपल्याला लागते. आपल्याला मेल ॲड्रेस किंवा आमच्या ऑफिशियली वेबसाईटवर आपल्याला देणार आहे. स्ट्रीम ऑफ एक्झामिनेशन जे आहे MCQ टाईप पॅटर्न आहे याच्यामध्ये. ओके. मल्टिपल चॉईस क्वेश्चन विथ निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे. 3 तासाचा हा पेपर आपल्याला दिलेला आहे. ओके. एकच पेपर होणार आहे, पण 3 तासाचा याच्यात टाइम दिलेला आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या सेक्शननुसार आपल्याला बघू कोणत्या कोणत्या ठिकाणी किती मार्क आहे. फर्स्ट सेक्शनमध्ये दिलेलं इंजिनिअरिंग स्ट्रीमकरिता सेक्शन 1 मध्ये 200 मार्क असणार 50 क्वेश्चन. सेक्शन 2 मध्ये दिले इंजिनिअरिंग स्ट्रीममध्ये सेक्शन 2 मध्ये 200 मार्कांसाठी 50 क्वेश्चन आणि सेक्शन 3 मध्ये जनरल एबिलिटीसाठी सेक्शन 3 मध्ये 80 मार्क असणारे 20 क्वेश्चनसाठी. टोटल ऑफ 480 मार्कांची परीक्षा असणार आहे. 120 क्वेश्चन असणार आहे. 3 तासाचा टाइम दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला 1 शिफ्टमध्ये दिलेलं आहे. एका शिफ्टमध्ये आपल्याला 3 घंट्याचा पेपर आहे आणि अशा जेवढ्या शिफ्ट घेतील त्यांच्यावर डिपेंड करतं. क्वालिफाईंग मेरिट लिस्ट देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये दिलेले आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, जे की आन्सर दिलेला आहे 4 मार्क्ससाठी असणार आहे इच आपल्याला. ओके. मिनिमम क्वालिफाईंग दिलेलं आहे 40% आपल्याला लागणार आहे. ओव्हरऑल कॅटेगरीनुसार असणार आहे. ओके. तर 40% ऑल रिझर्व्ड कॅटेगरी SC ST असाल तर 35%, 45% असं आपल्याला लागणार आहे. ओके.
त्यानुसारच आपलं फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. कट ऑफ लागल्यानंतर आपलं फायनल मेरिट लिस्ट वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल, नाहीतर तुम्हाला मेल करण्यात येईल. ओके, मेल पण होईल आणि ते पण होईल. आता बॉन्ड अँड ट्रेनिंग प्रोबेशन दिलेलं आहे. तर ऑल कॅन्डिडेटसाठी याच्यामध्ये ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर करता GTO साठी DR दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला बॉन्ड साईज दिलेलं आहे रुपीज आपल्याला 6 लाख रुपयाचा आपल्याला याच्यात बॉन्ड भरावं लागणार आहे 5 वर्षासाठी. जर तुम्हाला काम करायचं असेल तर पिरियड ऑफ 2 इयरसाठी हा बॉन्ड राहणार आहे. ओके, जास्तीत जास्त आपल्याला पिरियड ऑफ दिलेला आहे तर 5 इयर ते 2 इयर पर्यंत राहील. ओके, प्रोबेशन पिरियड 2 वर्षाचा आहे, बॉन्ड तुमचा 5 वर्षाचा. ओके, सॉरी. ओके, त्याच्यानंतर प्रोबेशन पिरियड झाल्यानंतर तुम्हाला इथं डायरेक्ट परमनंट वेकेन्सी होऊन जातात आणि तुम्हाला नंतर ट्रेनिंग वगैरे सगळी फॅसिलिटी OGT वगैरे आपली जी होती GTO वगैरे सगळी फॅसिलिटी दिली जाते. ओके, ते झाल्यानंतर GTO फेज 1 ट्रेनिंग झाल्यानंतर 10 वीकची, नंतर फील्ड ट्रेनिंग भेटते 4 वीकची आणि GOT फेज GTO फेज 2 ट्रेनिंग भेटते 6 वीकची. असं आपल्याला हा पूर्ण कोर्स आपल्याला मधलं पूर्ण ट्रेनिंग दिली जाते. ओके, 60% मध्ये आपल्याला मार्क आणायचे म्हणजे आणायचे आहे मागे सिलेक्शन होण्यासाठी. ओके, प्रोबेशन पिरियडमध्ये. आता फीस दिलेली आहे, ॲप्लिकेशन फीस दिलेली आहे. यामध्ये जी की असणार आहे ॲप्लिकेशन फीस 2000 रुपये असणार. याच्यामध्ये ओपन कॅटेगरीवाले आणि कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला यामध्ये कॅटेगरीसाठी लागणार आहे 1000 रुपये SC ST PWD मध्ये. ओके, तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फी पे करून घ्यायची आहे. नॉन डिपेंडेबल ही फी आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर जे असेल चेक करून तुम्ही टाकून घ्यायचे. फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब अप्लाय करून घ्या. याच्यात दिलेली माहिती तशी. ओके, त्याच्यानंतर सिग्नेचर 10वीचे सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन, डेट ऑफ बर्थसाठी डिग्री सर्टिफिकेशन लागणार आहे आणि आपली रिलेव्हंट डॉक्युमेंटेशन लागणार आहे. फोटोग्राफी, आयडेंटिटी प्रूफ, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID जे पण आपल्याकडे असेल ते लागणार आहे. त्यानंतर याच्यात दिलेलं आहे मेडिकल सर्टिफिकेशन्स वगैरे पण लागणार आहे. ओके, एडिटिंग फॉर द विंडोसाठी माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने देण्यात आलेली आहे एक सर्व्हिसमॅनसाठी. 27 सिटीजमध्ये आपली एक्झामिनेशन सेंटर्स असणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला चॉईस करून घ्यायचं आहे. कोणतेही आपल्याला 1-2 सेंटर चॉईस करून घ्या. ॲडमिट कार्ड तुम्हाला वेबसाईटवरून काढवण्यात येईल. त्याची टेस्ट आल्यानंतर तुम्हाला मेल पण करण्यात येईल. त्यानंतर दिलेले युजर ID पासवर्ड सांभाळून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ॲडमिट कार्ड आल्यानंतर डाउनलोड करण्यासाठी कामात येईल. ओके, याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती कॉम्प्युटर बेस्ड चॉईस क्वेश्चनची. BSNL कडून चांगली पॉझिटिव्ह आहे आपल्याला. ओके, पोर्टलनुसार चॅलेंज दिलेले आहे. याच्यात ओपन आपल्याला 7 इयरसाठी याच्यात आपल्याला 7 डेमध्ये आपल्याला याच्यात आपल्याला ते असणार आहे चॅलेंजेस वगैरे आपल्याला करायचे आहे. आता BSNL कडून चार्जेबल आहे 400 रुपये. ओके, डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड मार्फत तुम्ही हे पण पे करू शकतात. विदाउट फॉल कॅन्डिडेटसाठी दिलेलं आहे. त्यानंतर BSNL जो लाईट दिलेलं आहे, डिस्कशन दिलेलं आहे. आता जनरल याच्यामध्ये इंट्रोडक्शन दिलेलं आहे, जे की तुम्ही वाचून घ्यायचं नंतर. ओके, जे जनरल इंट्रोडक्शन आहे ते छोटी मोठी माहिती आपण पण रीड करून घ्या. आणि तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन ज्युनियर टेलिकॉम ऑफिसरचं जर बघायचं असेल टेलिकॉमचं ओपन मार्केट तर फंक्शनल दिलेलं आहे, त्यानंतर स्ट्रीम दिलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन टेलिकॉमसाठी बॅचलर डिग्री ऑफ इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकता. सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंटवाल्यांकडून आपली झालेली पाहिजे. टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, रेडिओ असेल, कॉम्प्युटर असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल किंवा एस्टिमेशन असेल किंवा ऑरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे MSc इलेक्ट्रॉनिक्स अँड MSc कॉम्प्युटर सायन्स असेल तरी आपण अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये दिलेलं आहे MTech वाल्यांसाठी पॉर्च्युनिटी वगैरे पण दिलेली आहे. ओके, MTech असेल तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला आहे GTO करिता पिन. ओके, तर पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे स्ट्रीम ऑफ सिलेबस. ते ज्युनियर टेलिकॉम ऑफिसरसाठी सिलेबस वगैरे देण्यात आलेला आहे. आता फॉर डायरेक्ट आपल्याला ज्युनियर टेलिकॉम ऑफिसरचा टाईप ऑफ एक्झामिनेशन 3 घंट्याचा हा ड्युरेशन आहे. त्याचा सिलेबस दिलेला आहे सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3 मध्ये. ओके, हा सिलेबस तुम्ही वाचून घ्या. याच्यामध्ये सेक्शन 1 दिलेला आहे सिलेबस मटेरियलसाठी पूर्ण फिजिकल्स वगैरे जे काही असणार आहे नेटवर्किंगमध्ये, त्यानंतर थेरपीमध्ये. ओके, अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सेक्शन 2 मध्ये दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये हे वाचून घ्या. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल सिस्टम्स. ओके, कम्युनिकेशन सिस्टम्स, मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंग. ओके, असे सारे दिलेले आहे ऑप्शन्स. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मायक्रो प्रोसेस. त्यानंतर सेक्शन 3 मध्ये जनरल ॲबिलिटी टेस्ट. ओके, अशा पद्धतीचा सिलेबस आहे. लिस्ट ऑफ सेंटर्स दिलेले आहे, एक्झामिनेशन सेंटर्स तुम्हाला चॉईस करून घ्यायचं आहे याच्यामधूनच. ओके, 23 सेंटरचे नाव याच्यामध्ये 27 सेंटरचे नाव आहे. आता जर तुम्ही बघायला गेलं तर आपल्याला 16 नंबरला मुंबई दिलेली आहे महाराष्ट्रासाठी.
मुंबई सोडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कुठं आहे का आपण बघू. बेंगळुरू, कोलकाता. तर मुंबई आपल्याला सेंटर दिलेलं आहे. या मुंबई आपल्याला इथं बघायला मिळत आहे. तर मुंबईमध्ये जाऊन तुम्ही एक्झामिनेशन देऊन द्यायची आहे. ओके. आपल्या महाराष्ट्रासाठी. अशा पद्धतीची नोटिफिकेशन आलेली आहे. लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ती 3 जुलै 2026 पर्यंत आपल्याला अप्लाय करण्याची शेवटची दिनांक आहे. ओके. कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर मी Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.